must be crazy. Outstanding. सकाळी ते आणि संध्याकाळी इथे बघून सर्वात मोठं सरप्राईज या फिल्म मधलं जे आहे गुड मॉर्निंग मित्रांनो. सो सकाळी सकाळी म्हणजे जास्तच सकाळी एकदमच सकाळी 6:25 आपण आलेलो आहे जननयगन बघायला विजय थालापतीचा आणि मिराज सिनेमाजला आलेलो आहे आपण चेंबूरला. इथे का आलो आहे सगळं तुम्हाला सांगतो, पण आता मी पिक्चर बघतो आणि तुम्ही जाऊन बघा आपल्या पुण्याची जी टूर होती फॉर भूतम भयम, जे आम्ही प्रमोशन इव्हेंट्स कॉलेज इव्हेंट्स सगळे जे केलेले ते आम्ही कसे केलेले ते तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. सो एन्जॉय दॅट अँड एन्जॉय दिस फिल्म अँड आय टेल यू वाय आय एम हिअर. आणि एंडला या ब्लॉगला तुम्हाला खरंच धमाल आणि मजा येणार आहे. कसं वाटतंय नाही सांगू शकत. आणि आता तर 2-3 पिक्चर केले ना मी. येस, म्हणूनच म्हणजे आता 2-3 प्रोसेस आपण बघितलेल्या आहेत सगळ्या, त्यामुळे त्याच्यातून कसं वाटतं ते पहिल्या पिक्चरच्या वेळेलाच आपल्याला फील झालं होतं. आता हे रिपिटेशन आहे. आणि म्हणजे खायचो तो तुम्ही खायचे. ही फिल्म टू बी व्हेरी ऑनेस्ट आम्ही लास्ट इयर केलेली आणि लास्ट इयर नंतर डिरेक्टली आता जेव्हा आम्ही स्वतःला बघतोय, आम्ही नाही आहोत जे तुम्ही पण आम्हाला बघितलं आणि आम्ही पण स्वतःला बघितलेलं आहे आमच्या रील्सवर यूट्यूबवर जे काय म्हणजे यात तुम्हाला सोनावणे वेणी सरफरी वेणी नाही दिसणार आहे. यात तुम्हाला नील जसा आहे तसा नाही दिसणार आहे, सिद्धांत जसा आहे तसा नाही दिसणार आहे. तुम्हाला सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ह्या फिल्ममधले सगळे डिफरंट आहेत अँड दॅट इज वॉट आय वॉन्टेड फॉर अ व्हेरी लाँग टाईम. म्हणजे 70 mm येऊन जर तेच आम्ही करणार तर आम्हाला पण बोर होतं. आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं, आमच्या कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं होतं आणि ते फायनली मला करायला भेटतं. गजा आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव आणि तो मालवणचा आहे आणि मालवणी मी शिकलो या कॅरेक्टरसाठी. खूप बाप प्रोसेस होती, खूप मजा आली आणि या प्रोसेससाठी हे ब्लॉग तुम्ही जाऊन बघू शकता. मी स्पेसिफिकली मागच्या वर्षी तिकडे गेलो देवेन आणि शुभमला भेटायला, जे शुभम म्हणजे नॉट शुभम जाधव, शुभम तिकडचा मालवणचा, ज्यांनी मला तिकडचे स्पेसिफिक गोष्टी खायला दिल्या. त्यांच्या घरात मी राहिलो, त्यांच्या आईच्या हाताचं जेवलो. म्हणजे मला तो कॅरेक्टर एक्सपिरियन्स करायचा होता. भाषा शिकलो, शब्द शिकलो, काय तिकडचे फ्रूट्स असतात, कसे लोक ट्रॅव्हल करतात, कसे जगतात, हे मला प्रॉपरली एक म्हणजे 3-4 दिवसच जगलो, पण ते जे जगलो ते मला खूप हेल्प केलं आहे कॅरेक्टरसाठी. आणि थँक्यू टू देवेन अँड शुभम जे मालवणचे आहेत, हे त्यांचे हँडल्स आहेत, प्लीज त्यांना जाऊन फॉलो करा. त्यांनी खूप मदत केली मला कॅरेक्टरसाठी. खूप स्क्रिप्टमध्ये सांगितलं की अशा टोनमध्ये बोल, हे शब्द वापर. सो ती खूप मदत झाली आणि तीच आता तुम्हाला 70 mm दिसणार. आणि ऑफकोर्स कोकणचं आपलं प्रेम तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कोकण मला किती आवडतं. मच्छी, चिकन, पीचेस, समुद्र सगळंच बाप आहे तिकडचं. सो फायनली मला तोच कॅरेक्टर इथे प्ले करायला भेटतोय माझ्या आवडीच्या ठिकाणाचा. सो मला ते खूप भाव पडत आहे. मला असं वाटलेलं की ट्रेलर सर्वात मोठा मोमेंट असेल माहिती, पण इथे आल्यानंतर मला कळलं की प्रियदर्शन जाधव होस्ट करतो. ह्याच्यापेक्षा त्याचा काही संबंध नाही फिल्मशी आणि तो होस्ट करतो हे मला उभं रडायला येतंय. ट्रेलर हे बघून मला रडायला. मैत्री आणि प्रेम, हो फक्त मैत्री आणि प्रेम भेटत नाही, पण इथे मला ह्या गोष्टीची फार कुतूहलता असायची नेहमी. आणि खरं सांगतो, लोकांना करोनामध्ये खूप त्रास झाला, पण करोनामध्ये ना आम्ही जी मजा केली आहे करण आणि मी, आणि त्याचं हे फळ त्याला आता मिळतंय. त्या फावल्या वेळामध्ये बाहेर जायचं नाही, काही नाही करायचं, इंटरनेट वगैरे हे सगळं प्रकार. आणि ते बघून नंतर एक एक मित्र जोडत गेले आणि ही जी ऑरेंज ज्यूस गँग कळलं का, ते एकदम खतरनाक. आणि जे मला करायचं होतं ना माझ्या वयामध्ये, यांच्या वयामध्ये असताना, ते आता हे करतायत. बघून मला खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. सगळ्यात शेवटचं या सिनेमाचे जे काय पूर्ण टीम आहे आपली, त्यांना माझ्याकडून फार फार शुभेच्छा. असं प्रेम राहू दे. ही मुलं तुमच्याकडेच ठेवून घ्या. म्हणजे काय,
आम्हाला डोक्याला त्रास नको. आम्ही येऊन पडद्यावरती बघू. ऍक्च्युली आता आमच्या घरी उलट नेपोटिझम चालू आहे. माझ्यामुळे पप्पा एका नाटकात काम करतात, मराठी नाटकात. So, जर बघितलं नसेल तर बनवावर मी नक्की जाऊन बघा theater मध्ये. ते तर आम्ही बघत होतो की मुलं खूप पुढे जात आहेत आणि घरातून आमचा तसा पाठिंबा नव्हता पहिल्यापासून, हे आधी आम्ही सांगतो. खूप त्याच्यावर आमची भांडणं झाली आहेत, वादावादी झालेली आहे, सगळं झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः रडायचो आम्ही की हे काय चाललंय ह्या मुलांचं, की कधी हा कमवणार, 9 to 5 कधी करणार आमच्यासारखं. आम्ही बँकेतले दोघं पण, आणि बँकेतली नोकरी म्हणजे एकदम चुकून, तर हे कधी त्यांचं होणार. पण जेव्हा नंतर जे तुमच्या करोनामध्ये जे काही त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर एकदम बूम झालं, त्यानंतर एकदम बूम झालं आणि ते बघून आज म्हणजे खरोखर अभिमान सगळ्याच मुलांचा आहे, म्हणजे सगळ्याच मुलांचा आहे की ही सगळ्या मुलांना आम्ही येता जाता ओळखतो, नेहमी घरी येणं जाणं बसणं खाणं पिणं सगळंच. पण ह्या स्टेजला ही मुलं पोचली आहेत आणि सगळ्याच आईबापांना त्यांचा अभिमान आहे. मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करेन की तुम्ही या मुलांना पुढे नेलं. त्यामुळे थँक्यू आणि असंच त्यांच्यावर प्रेम करा नेहमी तुम्ही. आणि सर्वात मोठं सरप्राईज या फिल्ममधलं जे आहे, दाखव ट्रेलर दाखव का. नको तुम्हाला आयडिया पण नाही की ॲक्च्युली सलमानची कशी एंट्री होती फिल्ममध्ये, कॅमिओ असा एक मोठा ट्विस्टिंग गेम आणणार आहे श्रवण क्षीरसागर. सो मिस करू नका आणि बिलकुलही मिस करू नका, कारण अशी एंट्री आहे ना की शिट्या आणि फटाके आणि दूध पोस्टरसाठी दूध वगैरे. येस. भाई जो माहौल चेंज हो गया है मुंबई का, अचानक जी गर्मी सुरू झाली आहे, पाऊस कुठे गेला असं झालंय. हवा आहे, विंडी आहे, थोडं हलका, बट ते फक्त पारसिक नगरमध्ये आहे, ऑफकोर्स कळव्यामध्ये. मुंबईमध्ये तर अजून ह्युमिडिटी आहे अँड पावसाचा काय नामो निशान दिसत नाही आहे. अखिलेश जी अपनी फिल्म देखने वाले हैं जिनको मराठी आता भी नहीं है, तो भाई जाएगा ना पिक्चर देखने को? पक्का ना? पक्का कन्फर्म. कितना मराठी आता है? कितना मराठी बोल नहीं पाता, समझ पाता हूँ, बस तेवढं पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ऐसे लोग जो है जिनको मराठी बोलना नहीं आता लेकिन समझ पाते हैं, वो भी आप जाके देख सकते हो. आणि इंग्लिश सबटायटल्स पण असणार आहे फिल्ममध्ये, सो तुम्ही जाऊन बघू शकता. ऐसा कोई लफड़ा है नहीं. आमच्या स्वप्नांबरोबर तुमची पण स्वप्न पूर्ण केली पाहिजे की जे तुम्ही एवढे वर्ष आम्हाला सपोर्ट करताय. आणि ऑफकोर्स मराठी इंडस्ट्रीला पण की मराठी इंडस्ट्री म्हणजे हा पिक्चर कॅन सेट अ बेंचमार्क आणि 1000 करोड 2000 करोड आम्ही पैसे कमवू आणि मग इकडे 6 AC लावू. Nothing matters. Only thing that matters is who you are. In theaters from 24th July 2026. Welcome to the world of Uttam Bayam, guys. I थोड़ा स्तर बैठा. क्रांतिज्योती विद्यालय मराठी. क्रांतिज्योती विद्यालय. उत्तम Bayam. कधी येते फिल्म? 24 जुलै. नाव काय फिल्मचं? हा हे बघा, हे असं चालू आहे इकडे. छान छान प्रमोशन. कधी येते फिल्म आणि तू कधी जाणार आहे बघायला? मी 24 जुलैला. कन्फर्म? हो. तिकडे दाखव. बुक केल्यावर शाबास. विव्यानाला जाणार आहे. कुठे? विव्याना. येस. ठाणा मुलून भरतो बाई, पुरा जॅम पॅक करतो. थिएटर जोरदार होऊ दे. आवाज. आता आपण चाललो आहे. आज फक्त इंटरव्ह्यूज आहेत. आज लोकसत्ताचा इंटरव्ह्यू आहे, आज महाराष्ट्र टाइम्सचा इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यानंतर आपण वायफळ बरोबर आज एक लाईव्ह शो करणार आहे. ऑरेंजस गँग म्हणजे भूतम बयम टीम अँड वायफळ बरोबर गप्पा गोष्टी होणार आहे लाईव्ह. सो दॅट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी फन. अँड
त्याच्यानंतर आपण कुठेतरी निघणार आहे. मुंबईचे प्रमोशन्स आपले इथेच ब्रेक मारत आहेत, सध्या पॉज होत आहेत, संपले नाही आहेत. आपण आल्यानंतर करणार आहे. बट इथून आपण पुढे निघणार आहे पुण्याला. येस, पुण्याला आपण तयारीत येतोय आणि पुण्याला धुमाकूळ मचवणार आहे. सो पुणेकर्स प्लीज 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 या भेटायला भूतामयम 24 जुलै. विसरू नका, बुक माय शोवर तिकीट्स बुक करा. म्हणजे जर आले असतील आता तर पटकन फटफट बुक करून टाका. आणि जर हा ब्लॉग तुम्ही कधीतरी पुढच्या वर्षी वगैरे बघताय तर काही बुक वगैरे करायची गरज नाही. नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन किंवा ZEE5 वर किंवा कुठेही म्हणजे सगळीकडे आला असेल. यू नेव्हर नो. सो आता जस्ट इंटरव्ह्यू झालेला आहे मफतलाल सेंटरमध्ये इथे नारिमन पॉईंटला. आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा एका कमिटमेंट म्हणजे जिथे कमिटमेंट दिली असेल टायमावर पोचायची तिथे 2 तास लेट पोचलो आहे. कारण मी जो लेट उठलो आहे ते जरा बहुत ही डेंजर. असे डोळे ओपन झाले माझ्या. नंतर बोला आता काहीच नाही होऊ शकत बिकॉज पुण्याची पण पॅकिंग करायची होती आणि पुण्याची पॅकिंग करूनच मी निघालो. कारण परत कळवायला जायची गरज नाही. इधर से आपण डिरेक्टली निकल सकते है. सिद्धांत सरफरे का असं तुम्ही केलं? पुण्याची पॅकिंग का नाही केली? आणि कारण की माझे ॲक्च्युली जे मी कॉस्ट्यूम माझा होता तो ॲक्च्युली जे 3 दिवस इव्हेंट आहे 4 दिवस ते कपडे माझे लेट आले. त्यानंतर माझी पॅकिंग करायची सकाळीच लेट आले. सकाळी म्हणजे काल आले ॲक्च्युली, पण मी पॅकिंग काही केली नव्हती. आणि घरी आई एकटी असते माझी, आजारी असा 24 जुलै भूतंबयम. सो आता आलो आहे आम्ही कॉपर चिमणीमध्ये. प्लेन राईस आणि चिकन करी, फिश करी, पापड, शेवपुरी, दहीपुरी आणि शुभम जाधव. पिक्चर कधी येतो? 24 जुलै. भूतंबयम तुमच्या जवळच्या लांबच्या लंडनमध्ये होतं का? आमचं लंडनमध्ये होतो आहे. ॲक्च्युली लंडनमध्ये क्रिस्टोफर नोलनशी बोलणं झालं आहे माझं. बोला लवकरच मी माझी ऑडिसी काढून तुमचं मराठी लावतो. सो ऑडियाचे लोक पण बघू शकतात आणि मराठी लोक पण बघू शकतात. पहिला आहे ना सॉरी पहिला आहे ना असं असे जोक. सॉरी. आणि महाराष्ट्र टाइम्सला गेल्यानंतर मला एक बाब गोष्ट आठवली जी ही आहे की 1, 2, 3, 4 जी मी मराठी फिल्म केलेली निपुण बरोबर तिथे त्या इंटरव्ह्यूसाठी मी गेलेलो. आणि तिथे मी पहिल्यांदा निखिल साने यांना भेटलेलो. निखिल साने हे जिओ स्टुडिओज त्यामध्ये काम करतात आणि त्यांची ती फिल्म होती ती प्रेझेंट करत होते त्यावेळी. आणि त्यावेळी आम्ही पहिल्यांदा भेटलेलो इंटरव्ह्यूमध्ये एकमेकांशी असं बोलत होतो. आणि बोलता बोलता मग त्यांना असं सुचलं की बाप यार म्हणजे पहिल्यांदा मी तुला असं जाणून घेतलं एवढं जवळून. इंटरव्ह्यूजमध्ये खूप गोष्टी बाकीच्या ॲक्टर्सबद्दल कळून पण येतात. जसं आता या फिल्ममध्ये छायाताईंबद्दल आम्हाला काहीतरी कळायचं आहे किंवा आमच्याबद्दल छायाताईंना खूप गोष्टी कळत आहेत. सो तसंच ते झालेलं. आणि त्याच्यानंतर ते मला तिथे ऑन द स्पॉट बोललेले की भाई माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे आणि तू एका व्यक्तीला भेटशील का ज्याचं नाव आहे रामचंद्र गावकर आणि अशी मित्रांची गोष्टी आणि ऑरेंज ज्यूस गँग बरोबर करायला काहीतरी आवडेल मला. तर मी बोललो हां सर. म्हणजे ऑफकोर्स ते त्यावेळी बोलले तर असं कधी कधी वाटतं ना की अच्छा बोलायला बोलले. पण त्याच्यानंतर ते हळूहळू प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेलो. त्यांना भेटलो रामचंद्र सरांना आणि मग त्या प्रोसेसमध्ये राहिलो. सो हे सगळं जे आहे ही जी फिल्म आहे ही दॅट वॉज नॉट पॉसिबल ॲट ऑल विदाऊट निखिल साने. त्यांच्यामुळेच ही सुरुवात झाली. आणि आम्ही रामचंद्र गावकरला भेटलो, महेश जे आमचे प्रोड्युसर आहेत ह्यांना भेटलो आणि त्याच्यानंतर ती पूर्ण प्रोसेस सुरू झाली. भाई थोड़ा इंटरवल ले लो क्योंकि मेरे को भी इंटरवल की ज़रूरत है. अभी जस्ट इंटरवल से बाहर आया हूँ थालापति के फिल्म से और यहाँ पे ऑडिसी लगी है. लेकिन ये ऑडिसी की यहाँ पे कोई इज्जत ही नहीं है क्योंकि विजय थालापति हैज़ अराइव्ड. भाई विजय थालापतीची फिल्म फर्स्ट टाइम बघतोय आणि ही त्याची फर्स्ट फिल्म आहे ॲज CM अँड लास्ट फिल्म ॲज ॲक्टर. आणि हे 10 जानेला मला बघायचं होतं. बट 10 जानेला ती फिल्म काहीतरी पोस्टपॉन झाली. थँकफुली पोस्टपॉन झाली बाई बिकॉज मला ती बघायची होती. बट 10 जानेला मी गेलेलो बिग बॉसमध्ये आणि आम्ही सकाळी इथे 6:15चा शो बघायला आलो. आणि त्याच्यानंतर जी आम्ही धुमाकूळ बघितली मला एक कळत नव्हतं की ती लोक ते हे कुठून आणत होती पेपर.
आणि एकदा नाही भाई, प्रत्येक सीन प्रत्येक डायलॉग. जेव्हा जेव्हा मला एक बाब वाटलं उभे तर त्यांची मीराजवाई लोक उभे उभे ते तयारी द्यायच्या, ते सीनच्या आधी परफेक्ट तयारीला यायची की त्यांना माहिती होतं इथे लफडी होणार आहेत, म्हणून ते गाण्याच्या आधी पण तयारीत आले. जो नाचलोय आणि जे प्रत्येक वेळी मी एक नोटीस केलं, थलापती ज्यावेळी बोलतात पब्लिक भाई एक डायलॉग त्यांना आणि यायच्या आधी ओरडायला लागतो संपेपर्यंत. आणि तो एकदम बोलला की भाई आम्ही ओरडतोय, आवाज वाढव भाई, बोललो भाई क्रेझी भाई, थलापती क्रेज भाई. इंटरव्हल पर्यंतच मी वेळा आलेलो, झोप उडालेली आमची आणि काहीच खावंसं नाही वाटायचं. बिकॉज जी इथे फॅन क्रेज आहे, म्हणजे जसं मी बोललो ऑडिसी वगैरे भाई ते लावलं काय फरक नाही पडत कोणाला चायला, सब लोग आए 6 बजे. हेच मला ॲक्च्युली चेन्नईला पण बघायचं की चेन्नईला कसा माहोल असतो. लास्ट टाइम रजनीकांतची कुली बघितलेली मी, ती कुर्ल्याला बघितलेली, पण इथे मी बोललो वडाळा, बिकॉज वडाळा बहुत सारे आय थिंक साऊथ इंडियन राहतात आणि ते ॲक्च्युली सगळे साऊथ इंडियन आहे, फक्त आम्ही दोघे मराठी दिसतोय, बाकी सगळे तमिळ पिक्चरचेच हिरो हिरोईन विलन सगळेच वाटतात मला, सगळे एन्जॉय करतात. सगळे ते फ्लॅग्स घेऊन आले थलापतीचा, तो त्याचा जो पॉलिटिकल पार्टीचा फ्लॅग आहे, सगळे घालून वगैरे टी शर्ट वगैरे मारून जे भाई क्रेजी फैंडम भाई. अपने पिक्चर को भी ऐसा फैंडम हो जाए तो फिर क्या ही मजा आ जाए. वन डे आय विल बी थलापती. काही लोक मला बोलतात की मी थोडं थलापतीसारखं दिसतो, मला माहीत नाही फ्रॉम विच फ्रेम, बट जर नसेल दिसत तर शिवा देऊ नका कॉमेंटमध्ये, आणि दिसत तर प्लीज खाली प्रेम द्या. पण आता इंटरव्हल नंतर आज जाऊ आम्ही आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू देऊ. तुम्ही जाऊन आता पुढचं बाकीचं प्रमोशन इव्हेंट वगैरे सगळं बघून घ्या आणि नंतर थोड्या वेळाने आपण भेटूया. एंडला भाई मजा येणार आहे, बिकॉज एंडला माझी फिल्म असणार आहे, म्हणजे थलापतीची फिल्म आता आहे जी बघायला आलो मी आज, आणि आजच माझी स्क्रीनिंग आहे संध्याकाळी, तिथे आपण जाणार आहे आणि तिथे काय होणार आहे मला माहीत नाही. सो एंडपर्यंत हा नक्की ब्लॉग बघा. भाई ती जी खाली पोरं गेली आहेत ती त्याशी बोलायला गेली आहे, बिकॉज मिराजचा जो एक्झिक्युटिव्ह आहे तिकडे त्यांना वरती नाचून नाही देते, तर तो बोलते भाई जरा तुम्ही मॅनेज कर लो, बिकॉज एंड में जो होने वाला आहे क्लायमॅक्स वगैरे काहीतरी होणार आहे किंवा डान्स वगैरे होणार आहे, त्यासाठी सगळे रेडी आहेत. आणि सगळे टी शर्ट वगैरे काढून मी 2 जणांना डिस्कस करताना बघितलं, ते तमिळमध्ये बोलत होते एकमेकांशी. ते बोलत होते की भाई आपण टी शर्ट वगैरे का नाही काढलं यार, आपण आता नेक्स्ट टाइम टी शर्ट काढू, जो काय सीन असेल टी शर्ट फिरू, मजा येणार भाई, क्रेझी मजा येणार. गुड मॉर्निंग मित्रांनो अँड गुड मॉर्निंग पुणे. हा आहे आजचा आपला ड्रिप चेक आणि आम्ही इथे हॉटेलमध्ये आलेलो आहे. कॉरोनेट म्हणून एक बँक्वेट हॉल आहे, त्या हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि इकडचा व्ह्यू काय जबरदस्त आहे बघा, एक नंबर आहे. म्हणजे इथून जे पुणे दिसतंय, वा 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 वा, इथून आणि इथून जे दिसतंय काय दिसतंय, एक नंबर. आणि आता आपण चाललो आहे जरा बाहेर खायला. पुण्यात आलेलो आहे खूप दिवसानंतर, तर पुण्यातलं काहीतरी विषय खाल्लाच पाहिजे. तोडेंद्र बाहुबली असे आहे. अँड लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कसे वाटतात ब्लॉग प्लीज सांगा. हा पूर्ण एकत्र सगळा ब्लॉग आहे आमचा प्रमोशनचा. आणि मी ॲक्च्युली विचार केला पहिला की वेनसडे आणि सॅटर्डेला मी ब्लॉग टाकेल 2, पण मी नाही टाकले कारण पहिली USची सिरीज या हफ्त्यात संपवायची होती मला, म्हणून ती आता संपलेली आहे. आणि आम्ही आता श्रीकृष्ण भवन अशा जागी मिसळ खायला जातोय. खूप सगळे मिसळची जागा आहेत मला माहिती आहे, बट मी इंटरनेटवर काय बघितलेलं की भाई हावाला काहीतरी विषय आहे. तर अमय जो आहे कुठे काय करतो त्यांनी त्याच्या पेजवर टाकलेलं की ही मिसळ इथे छान आहे. अजून खूप आहेत, पण जे काय असेल ते खाली कॉमेंटमध्ये सांगा. इथे जाऊन बघू की कशी मिसळ लागते. इथे पोहे आणि तर्री आणि मिसळ आणि ब्रेड मला विषय आहे जो मी कोल्हापूरला खाल्लेला कृष्णराज महाडिक बरोबर. सो इथे तो भेटणार आहे. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. बट ऑफकोर्स आम्ही पुण्यात अजून असणार आहे. सर प्लीज खाली कॉमेंट करून सांगा की कुठे बाप मिसळ भेटणार. ओजी माहोल पण इकडे स्टीलचे जेव्हा बसायचे, पाऊस पण आहे म्हणजे अचानक पुण्यात पाऊस सुरू झालेला आहे आणि इथे स्टीलचे बसायची जागा असतात तिथे ओजीच मिसळ भेटते पुण्यात मला माहिती आहे. आणि खूप छान वेगळ्या प्रकारचं माझे पॅन होते. अरे कळणार पण नाही मिसळ पडली. मी 40 वर्षापूर्वी लिंबूमध्ये एवढा रस बघितला होता. निघतोच वाडा मिसळ. या गल्लीमध्ये तुम्ही इमॅजिन करा तुमची गाडी वगैरे कशी लागणार, लपडी होतील आणि अचानक पाऊस पण पडलेला आहे. सो खूप मॅटर होऊ शकतो. सो कॅब नाही तर तुमच्या गाडी जर कोण ड्रायव्हर काका वगैरे असतील तर सॉर्ट होऊन जाईल. प्रॉपर छान गोड आणि विचित्र एक प्रकारचं काहीतरी गाडी सांगतो. छान होती. मला फक्त ब्रेड बरोबर पाव हवा होता, म्हणजे पाव असताना ब्रेड बरोबर पाव, म्हणजे ब्रेडच्या ऐवजी पाव हवा होता. प्लीज जे एक दिवस प्रमोशनला येतात त्यांनी जास्त बडबड करू नये. आज माझा दुसरा दिवस आहे, तोही अर्धाच असणार. 1.5 दिवस आहे भाई, 1.5 दिवस. ठीक आहे ना. मग मिसळ डिस्क्राईब मनमीत मिसळ.
मिसळ म्हणजे अशी होती, इट वॉज अ बॅले ऑफ फ्लेवर्स ऑन माय टंग ओके अँड द अरोमा इट सेल्फ वॉज सो सॅटिस्फाईंग. I was in excruciating hunger, and it was just bliss. It was the epitome of ecstasy and euphoria. Oh, that is good. And you know how to end it. The missile was so good that God must be crazy. 1, 2, 3, 4. सो कॉलेज इव्हेंट झालेला आहे आणि ग्रेट एनर्जी ॲट टिळक कॉलेज, मजा आलेली आहे. आणि आता आम्ही पोचलो आहे सकाळच्या ऑफिसला दुपारी पोचलो. येस, हा मगापासून चौथ्यांदा जोक झालेला आहे. पण आता इथे इंटरव्ह्यूज येणार आहेत आणि कुठेतरी जेवायचा काहीतरी विषय करावा लागणार आहे लवकरच, बिकॉज पुण्यात आलो आहे, मिसळ झालेली आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर जेवण. आय एम ॲक्च्युली हिअर फॉर जेवण प्रमोशन तो बहाणा आहे, जेवण इज प्रायोरिटी आणि गोसावी हल्लेला आहे. सो कुठून जावं लागतं आहे. मला वाटतं हे ऑफिस सकाळचं अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, पण आता हे या जॅकेटमध्ये गरम होतं आहे. बट कसं वाटतं जॅकेट अँड ही जी जीन्स आहे, ही जी जीन्स CDC क्रॅपजॉक क्रूची आहे, 5,000 भेटली स्वस्तात. नाहीतर जे 40,000ची जीन्स पण भेटतात बाई, ते नाही पाहिजेत आपल्याला. हे जरा जादा महंगा. 40,000ची जीन्स वगैरे एवढ्या काय महाग घ्यायची गरज नाही. हे 5,000 जीन्स आणि 4,000 टी-शर्ट ठीक आहे, इतना तो पैसा कमा लिया आम्ही. प्रमोशनला येत नाही, बिझी आहे. ऑल द बेस्ट नाटकं बुक वगैरे करा बुक माय शोवर. पण एवढं म्हणजे आपलं प्रेम वगैरे काय आहे का? हे बंद कर रे गाडी. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हां आणि मला माहिती आहे की ही प्रमोशनची दोरा हां तुम्ही नीट सांभाळणार आहात हां आणि भूकंपातला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणार आहात. तोपर्यंत मी प्रयोग करतो. प्रत्येक प्रयोगाला मी प्रमोट करतो. प्रमोट ह्याचा शो बघायचा. हा जर प्रमोट नसेल करत भूतंबयम नाटकामध्ये तर मला सांगा, आपण सगळं बघू. हां ते येतं ना आमचा शिवाजी मंदिरचा प्रयोग हाऊसफुल, तसा व्हिडिओ असा मला दिसला पाहिजे की भूतंबयमचा प्लीज तुम्ही जा, असा दिसला पाहिजे व्हिडिओ मला. जायच्या आधी एक स्मूच देऊन जा मला. दगडूशेठच्या दर्शनाचा विषय जस्ट झालेला आहे आणि खूप छान आणि खूप क्विक दर्शन भेटलेलं आहे. एकदम सकाळी सकाळी मला वाटतं हे दर्शन थोडं आधी भेटलं असतं तर इंग्लंड जिंकली असती काल रात्री, पण ते झालं नाही. आणि आता अर्जेंटिना वर्सेस स्पेन होणार आहे फायनलला. जे पाहिजे नव्हतं, इंग्लंड गेली असती तर बरं झालं असतं. खूप दिवसापासून स्वप्न होतं आणि दीपान जो आहे त्याच्यासमोर आता आम्ही तोंड नाही दाखवू शकत, बिकॉज तो अर्जेंटिनाचा फॅन आहे आणि काय करायचं आता कुठेच तोंड नाही दाखवू शकत असा विषय झाला. इंग्लंड तुमचे एक्सपेक्टेड था भाई कुछ तो करने के लिए, बट येस माझी चूक आहे. दगडूशेठला मी आधी नाही गेलो, बट दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटलं. पहिल्यांदा ॲक्च्युली मी दगडूशेठला दर्शनाला गेलो आहे आणि या फिल्मच्या निमित्तानं ते झालेलं आहे. म्हणजे भूतंबयम आता तर 1000 CR फिक्स आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे बेडेकर मिसळ. पण ह्याच्यात काहीतरी हा वेगळा फरसाण टाकला आहे यांनी. मागच्या वेळी आम्ही श्रीकृष्ण भुवनमध्ये खाल्लेलं त्यावेळी वेगळं होतं, इथे काहीतरी वेगळं आहे. हा इफ यू सी प्रॉपरली हा वेगळा, हो काहीतरी वेगळा विषय. आणि तो बोलला की ही तर्री टाका जर तुम्हाला एक्स्ट्रा स्पायसी करायचं. मला बघायचं आता. ओके, ही तर्रीनी जास्त स्पायसी होणार. मला बघायचं आता किती स्पायसी होणार. बाग मिल्क का गुड मॉर्निंग मित्रांनो. सो कल भाई जो प्रमोशन का इंटरव्यू का दणदणीत विषय हो गया है भाई. आमच्या मागे आहे संतोष बेकरी आणि संतोष बेकरीमधून आम्ही खात आहे क्रीम रोल, जो कसा आहे
गुड. आणि क्रीम रोल सकट हे काहीतरी घेतलेलं आहे मी. खोबऱ्याची वडी का माहित नाही, काहीतरी आहे मेन्यूमध्ये. पिंक वाली खोबऱ्याची वडी मी पहिल्यांदा बघितली. पेस्ट्री सारखा आयटम आहे, गोड आयटम आहे, छान आयटम. क्रीम आला का? ठीक आहे. मी ऐकलं की काहीतरी संतोष बेकरीमध्ये फेमस भेटतं, पण त्याला कळत नाही आता काय भेटतं. गणपती बाप्पा बांधिलकी फॅमिली प्लीज थिएटर भरून करा श्रीमान भाऊसाठी आणि त्यांना दाखवा की श्रीमान लेजंडचा एक सोलो पिक्चर आला पाहिजे की नाही. आमच्यासाठी पण बघा, आमच्यासाठी पण किती अँड थँक्स टू DY पाटील आणि यशराज सर की त्यांच्यामुळे आम्ही इथे आहोत आता आणि अजून अजून मोठे मोठे अचिव्हमेंट आम्ही घेत राहू आणि इथे येत राहू तुमच्या सोबत. Owing you. खरं मैत्रिणीचं उदाहरण तुमचं. पण आता मला विचारायचं फिल्म साठी काय ताईंनी सपोर्ट केलाय तुला? मला इथे मला असं वाटलं की तुम्ही फक्त रील आणि युट्यूब बघून ओळखता. मला बिग बॉस पण बघितलं का तुम्ही? ओके आपला मराठी बिग बॉस. सो आमची ती मैत्री जी आज होती बाहेरी आहे. भूताबाईंच्या पिक्चरचं तिकीट काढलं का? अगं टवळे, मीच आहे त्या पिक्चर मध्ये आणि मलाच विचारते तू तिकीट काढलं का? मी पण आत्ते म्हणून आहे तिथे आता तुला आपटे मी नीट बोल माहिती. स्टार आहे मी, ठीक आहे. माझे फॅन्स आहे तिकडे, जरा आवाज करा. सरफराज किती फॅन्स आहेत तिथे? एक गोष्ट श्रीमान लेजंडचे किती फॅन आहे तिकडे? मारायला
विजय झालाय आज खरंच सकाळी सकाळी एवढ्या, आणि ते पण वडाळ्याला मुंबईत असं बघायला भेटलं. जस्ट आय विश की मी हे चेन्नईमध्ये सगळं बघितलं असतं, बिकॉज पब्लिक थांबतच नव्हती, पब्लिक रडत होती, पब्लिक हसत होती. एंडला तर बाप होतं, एंड क्रेडिट जे होतं, बिकॉज थलापतीची लास्ट फिल्म आहे, तर त्याच्यासाठी एक असं स्लो मोशन आणि छान असं ते इमोशनल म्युझिकवर काहीतरी केलेलं. म्हणजे आज प्रॉपर थलापती फेस्टिवल असं मला वाटतं सगळीकडे असेल, आणि चेन्नईमध्ये तर अजूनच क्रेझेश विषय झालेला असेल. आणि त्याचं जे आता पॉलिटिकल जो त्याचा टर्न झालेला आहे, आणि त्याच्यानंतरची ही जी फिल्म आली आणि त्याच्यात जे असे छोटे छोटे रेफरन्सेस ऑफ हिज पॉलिटिकल, म्हणजे जो जिंकलाय कसं, आणि ते म्हणजे जेव्हा तो पॉलिटिकली ते CM बनला तिकडचं, त्यावेळी पण त्याच्यात जी गाणी वगैरे, जे मीम्स वगैरे बनवती त्याच्या जुन्या गाण्यावर, ते आपडी पोडे, ते सगळं बघून मी बाई वेडाच झालो. आणि त्याच्यानंतर मला असं होतं की भाई कधी ही फिल्म बघतोय, आणि फायनली ही फिल्म बघितली आहे. आणि माहीत नाही, मे बी दिस व्लॉग विल बी समथिंग डिफरंट, बिकॉज माझी फिल्म जी माझी प्रेमियर आहे, तो आज आहे प्रेमियर माझ्या फिल्मचा, आणि तिथे मी आज जाणार आहे, जो एंडला असणार आहे. आणि उद्या माझी फिल्म रिलीज होते, आज थलापतीची रिलीज झाली आहे. सो आमचे डेट्स क्लॅश झालेले आहेत पहिल्यांदा. सो आय थिंक दिस इज अ सर्कल ऑफ लाईफ, काय माहीत नाही, मॅनिफेस्ट करून ठेवू की कधीतरी आपल्याला थलापतीबरोबर काम करायला भेटेल, किंवा थलापतीसारखा आपला पण फिल्म अशी फेस्टिवलसारखं सेलिब्रेट करायला, बिकॉज इट वॉज ॲक्च्युली जसं लालबागचा राजा किंवा रजनीकांतची फिल्म असते, किंवा एनी फेस्टिवल IPL, त्याच्यासारखं हे प्रॉपरली लोक एन्जॉय करायला लागली सकाळी सकाळी एवढे. आणि तिथे 2 जण मला फॅन पण भेटले जे तमिळच होते, आणि ते मला येऊन बोलले की तुमचं कसं जमतं तुम्हाला हे तमिळ, समजलं तुम्हाला? तर मी म्हणून नाही, सबटायटल बघितलं आणि सबटायटल से समझ गया, और वो वाइब ही इम्पॉर्टंट था. तर ते वाइब के लिए जाना इज ग्रेट फॉर सच फिल्म्स. आणि जर तुम्ही चेन्नईला जाऊन बघितलं ते तर अजूनच क्रेझी. पण आता तुम्हाला बघायचं आहे भूतंबयम, 24 जुलैपासून येते, आणि अशीच गर्दी, असाच आरडाओरडा आपल्याला बघायचा आहे. या फिल्मला दाखवा, पुढच्या फिल्मला दाखवा, कोणत्या फिल्मला दाखवा माहीत नाही, बट दाखवत राहावा असंच. आता आपलं पूर्ण पुण्याची टूर झालेली आहे, तुम्ही सगळी बघितली पुण्याची टूर. तुम्ही आता बघून घ्या आमची फर्स्ट स्क्रीनिंग, जी ॲक्च्युली क्रिएटर्ससाठी होती, फक्त आणि फक्त क्रिएटर्ससाठी होती. ती स्क्रीनिंग आता बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही फॅन स्क्रीनिंग बघणार आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही मेन स्क्रीनिंग बघणार आहे, जी मी आईबापांसोबत बघणार आहे. आणि हे जे दोन्ही स्क्रीनिंग आहे, या दोन्ही स्क्रीनिंगमध्ये आम्ही फिल्म नाही बघितलेली आहे, कारण आमचं असं होतं की आम्हाला कास्ट अँड क्रू आणि आईबाबांसोबत फिल्म बघायची. अँड देन आय थिंक तुम्हाला एंडला रडायला वगैरे मी दिसेल, काय माहीत नाही, बिकॉज आता जे 2 स्क्रीनिंग झालेत मधले, तिथे जरा मी खूप इमोशनल झालेलो, पण ते कसं कंट्रोल केलं. पण आता तुम्ही जाऊन बघा कोण कोण आलेलं, काय काय आलेलं, आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला माहिती आहे न्यूयॉर्कच्या व्लॉगच्या एंडला मी बोललो की पप्पांचा व्लॉग येणार आहे नाटकाचा, पण तो थोडा वेळानंतर येईल, बिकॉज त्याची जरा एडिट केली, तामझाम चालू आहे. लेकिन हा ब्लॉग एन्जॉय करा. आणि आधीचं जर न्यूयॉर्कचा पूर्ण सिरीज जर तुम्ही बघितलं असेल, न्यूयॉर्क म्हणजे USAची FIFA वर्ल्ड कपची, सो कोणाकोणाचे किती किती फॉलोअर कमी झाले? सगळे कॉन्स्टंटली बघताय इन्स्टाग्राम, भाई एवढे झाले. पण ठीक आहे, आता आपण इथे सेलिब्रेट करायला आलोय आपल्या सर्वांना, बिकॉज दिस इज अ क्रिएटर्स फिल्म अँड दिस इज अ ड्रीम ऑफ एव्हरीवन. म्हणजे आमचं तर आहेच, पण तुमचं पण आहे. आणि मराठी चालेल ना? येस, म्हणजे चाललंच पाहिजे. फिल्म मराठीतच बघायचं, डोंट वरी, सबटायटल्स वगैरे पण आहे. बट येस, जास्त काय बोलणार नाही. ही सगळी टीम आहे, आणि रॅन्डम गोष्टी झालेल्या आहेत आमच्या आयुष्यात. जे पण आम्हाला काय भेटले ते रॅन्डमली भेटले, कारण मी फक्त काम करत गेलेलो आहे, आणि ते तुम्ही पण तेच करताय, आणि तसंच आम्हाला गोष्टी भेटत गेलेल्या. ही फिल्म पण आम्हाला एकदम रॅन्डमली भेटलेली, आणि त्याच्यानंतर कशी ऍक्टिंग करायची, एक फिल्म फक्त तुमच्यावरच असणार आहे. म्हणजे देर आर अदर ऍक्टर्स एज वेल, बट आमच्यावर पूर्ण स्टोरी लाईन पुढे जाणार आहे, आणि त्यासाठी काय तयारी करावी लागते हे आम्हाला माहिती नव्हतं. बट थँक्स टू राम सर, त्यांनी आमच्याकडून ते करून घेतलं. कसं ते आता तुम्हीच डिसाईड करा कसं काय आहे ते. अँड व्हिडिओज वगैरे टाका, स्टोरीज वगैरे काढा, सगळं करा. नेगेटिव्ह रिव्ह्यूज पण द्या, जरा कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट बोला, म्हणजे जरा व्हायरल होईल अजून आमची फिल्म.
अमेझिंग. खूपच भारी. भाई बहुत बढ़िया मूवी है एंड मैं तो इन फुल सपोर्ट ऑफ क्रिएटर लेड मूवीज. एक नंबर बाय गजाबाई ऑन टॉप आहे. I love the boys. I have one word. गजिया. खूप कमाल. सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक क्रेझी टू गुड यार. दिल खुश. खूप एडिटिंग आईचा गो आउटस्टँडिंग. करणचा जोड्या तोडतायत. इट्स अ रेव्होल्युशन इन मराठी इंडस्ट्री. कॉमेडी मॅक्स. तो एक माहिती आहे मी थिएटरमध्ये खतरनाक. गजा. वो बोलने नहीं आता है क्या था. सुपर सुपर क्रेझी टाइट मूवी. भन्नाट. बिलीव इन मॅजिक. क्रेझी. दाखा. पॉवर पॅक इमोशन्स. अनामिका. विषय संपवला पाहिजे. कसं वाटलं पिक्चर? तुम्ही आमच्या जर्नीचे तर पार्ट आहात. तुम्ही आम्हाला बघितलंय मोठं होताना किती काय काय गोष्टी केलेल्या. आम्ही किती लोकांचे म्हणजे ऍक्टर्सचे फिल्म प्रमोट केले. आम्ही छोटे छोटे सीन केले काही फिल्म मध्ये जिथे आम्ही मित्रांना बोलायचो किंवा तुम्ही पण जायचे की अरे इंटरव्ह्यूच्या आधी आहे तो त्याच्यानंतर नाही. मग तुम्ही फक्त त्या सीन साठी आज जायचे आणि तुम्ही थिएटरमध्ये निघून जायचे. बट दिस इज द फर्स्ट टाइम जिथे आम्हाला लोकांना सांगायला आवडते की थिएटरमध्ये कधीही जा आम्ही करण सोनावणे. गजा कसं वाटतं? मालवणची माणसं येतोय तुला कसा वाटला? गजा कसवा मस्त ना. करणला काहीतरी आज सकाळी मी आणि ओमकार आम्ही दोघे 5:15 वाजता कळव्यावरून वडाळ्याला गेलो. कारण तिकडे मिराज सिनेमाजला विजय थालापतीचा फिल्म आला आणि मला त्याला माहिती आहे मला खूप आवडतं हे बघायला. आणि मला लहानपणापासून फिल्म बघायला आवडतं. माझ्या घरच्यांना पण माहिती आहे, मित्रांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. नेहमी त्याच्यामुळे शिव्या खाल्ल्यात घरी. थिएटरमध्ये पप्पांच्या खिशातून पैसे चोरी करून जायचो. आणि आज जेव्हा सकाळी तिकडे 5:30 वाजता हाऊसफुल थिएटर बघितलं तेव्हा वाटलं की यार हे काय वेळ आहे. हे कसं एवढी सकाळी कशी येतात लोक आणि कशी बघतात आणि कशी ओरडतात आणि कशी चीअर करतात. आणि सकाळी ते आणि संध्याकाळी इथे बघून दोन 2015 मी व्हिडिओ बनवायचो. दोघांकडे पैसे नव्हते.
काहीच माहिती नव्हतं कुठे जाणार आहे आणि कुठून. मित्राचा कॅमेरा घे, एडिटची मारामारी आणि ती पूर्ण 10 वर्षाची जर्नी आमची सर्वांची ऑरेंज ज्यूस गँगची मला दिसली या पडद्यावर. सगळ्यांना थँक्यू, खूप खूप थँक्यू. जे स्वप्न होतं, एक्साइटमेंट होतं ना गेली वर्षभरापासूनचं, ते आज बघून ना मन सुन्न झालं. असं वाटलं आता सगळं मिळालं असं वाटतंय रे, खरं सांगतो. आणि मेन म्हणजे करणला आपल्या ऑरेंज ज्यूस गँग तर आहेच, एक नंबर आहे, त्यांचे नंबर काउंट नाही करू शकत. पण करणला ना प्रमुख भूमिकेमध्ये बघितलं ना, आम्हाला वाटलं काहीतरी असं पण नसेल, पण यार बस लव यू करण. करणचा पिक्चर म्हणजे आमच्यासाठी ती एक पर्वणीच होती. म्हणजे मी त्याची खूप वाट बघत होते. त्याची खूप आमच्याकडे घरी सारखं म्हणजे असं बोलणं चालायचं, करण शूटिंग, करण महिनाभर तिकडे राहतोय, करण अशा अवतारात घरी येतोय, ते घाणेरडं राहायचं. आई मला असंच राहायला सांगितलं, आंघोळ नाही करायची, नखं वाढवायची, केस वाढवायचे आणि सगळं घाणघाण राहायचं. अरे म्हटलं हे कसला पिक्चर करतोयस तू? नाही आई तू बघच, आता पडद्यावर येईल तुला तेव्हा कळेल. आणि आज बघून खरोखर कळलं की त्या मुलांनी, सगळ्याच मुलांनी एवढी मेहनत केली आहे ना, म्हणजे नाही शब्दच नाही मी तर म्हणेन त्याला. खरं सांगतो ना, हे आम्हाला गेली कधी डोक्यात पण शिवलं नसतं की बाबा सोनावणा घरवण्यामधला एक माणूस आज एका पिक्चरचा हिरो बनतो.